लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आणि आता बातमी इतर राज्यांच्या निवडणुकांमधली. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतला पराभव हा इंडिया आघाडीसाठी सुद्धा एक मोठा धक्का आहे. कारण इंडिया आघाडीच्या 2 महत्त्वाच्या शिलेदारांनी त्यांच्या राज्यातली सत्ता गमावली आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय राजकारणामध्ये इंडिया आघाडीपुढे अनेक आव्हानं असतील. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतला पराभव फक्त ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्यासाठी झटका नाही, तर संपूर्ण इंडिया आघाडीलाही एक धक्का आहे. कारण इंडिया आघाडीत भाजप विरोधातल्या लढाईत सर्वात आघाडीवर राहणारे दोन्ही पक्ष त्यांच्याच राज्यात पराभूत झालेत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या एकजुटतेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू ही देशातली 2 मोठी राज्य इंडिया आघाडीनं गमावली आहेत. संसदीय राजकारणाच्या एकजुटीसाठी यामुळे बाधा निर्माण होऊ शकते. ममता आणि स्टॅलिन इंडिया आघाडीसाठी एक मजबूत आधार होते. त्यांच्या पराभवानं इंडिया आघाडीचा आत्मविश्वास डळमळीत होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांच्या शक्तीतही कमतरता येईल. जर बंगालमध्ये टीएमसीचा विजय झाला असता तर ममतांच्या रूपानं भाजप विरोधी आघाडीचा सर्वात मोठा चेहरा इंडिया आघाडीला मिळाला असता आणि स्टॅलिन यांनी सत्ता राखली असती तर दक्षिण भारतातही इंडिया आघाडीची स्थिती आणखी भक्कम झाली असती. इंडिया आघाडीचे मुख्य स्तंभ हे आपापल्या राज्यात दबदबा असणारे प्रादेशिक पक्ष होते. त्यापैकी गेल्या काही वर्षात त्यांच्याच राज्यात ते पराभूत झालेत. बिहार विधानसभेत राजदलाही पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दिल्लीमध्ये केजरीवालांच्या आपचा पराभव झाला. केजरीवालांचा इंडिया आघाडी स्थापनेत मोठा वाटा होता. महाराष्ट्र विधानसभेत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचाही दारुण पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये ममता आणि तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या हातूनही सत्ता गेली. मोठ्या राज्यांमध्ये कर्नाटकातील काँग्रेस सरकार वगळता झारखंडमध्ये सोरेन सत्तेत आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या रूपात अब्दुल्लांची सत्ता आहे. 5 राज्यांच्या निकालांआधी भारताच्या सत्ताकारणाचा नकाशा असा होता, जिथे कर्नाटक, तेलंगणा, केरळम, तामिळनाडू, पंजाब, हिमाचल, झारखंड, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर ही राज्य इंडिया आघाडीकडे होती. निकालानंतर मात्र पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू ही 2 राज्य इंडिया आघाडीनं गमावली आहेत आणि केरळमध्ये डाव्यांऐवजी काँग्रेसच्या हाती सत्ता आली आहे. 92 लाख मतं तुम्ही ज्या पद्धतीनं डिलीट केली पश्चिम बंगालमधून, 92 लाख हा त्याचाही परिणाम आहे. आणि जसं मी आज सकाळी सांगितलं, भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही पश्चिम बंगालमध्ये. पण भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला. आता हे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, यांना त्या बदल्यात काय बक्षीस मिळत आहे याची आता आम्हाला प्रतीक्षा आहे. एकत्र राहावंच लागेल. सत्ता असणे किंवा सत्ता नसणे याच्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ठरत नाही. तुम्ही अमर्याद सत्तेचा वापर करून आमची सत्ता हिसकावून घेताय, ही हुकुमशाही आहे आणि त्याविरुद्ध लढावं लागेल. इंडिया ब्लॉकमध्ये असे अनेक पक्ष आहेत जे सत्तेत नाही आहेत. शिवसेना कुठे सत्तेत आहे, NCP कुठे सत्तेत आहे. असे अनेक पक्ष आहेत. नवीन मित्र आम्हाला मिळतील. आम्ही पुन्हा लढायला उभे राहू. माननीय मोदीजींनी बंगालचं जे विजन मांडलं, ज्या प्रकारे बंगालच्या लोकांच्या मनामध्ये मोदीजींनी आशेचा किरण जागृत केला. एकीकडे दीदीचं कुशासन होतं आणि दुसरीकडे मोदीजींच्या माध्यमातून बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं चालली होती. रस्त्यांची कामं, हायवेची कामं, गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं. त्यामुळे जनतेला हा विश्वास बसला की कोणी जर परिवर्तन बंगालमध्ये घडवू शकतं तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहेत. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.